अध्यात लावा. या 8व्या अध्यायातून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला जो कर्माबद्दल ओहापोह केली, चर्चा झाली आणि कर्मबुद्धीतून कसं सुटावं आणि मनानं मला कसं भेटावं, अंतरंगानं कसं नटावं, आत्मस्वरूपामध्ये कसं रंगावं, अद्वैतामध्ये कसं थांबावं आणि त्या आनंदाला कसं भोगावं. तो आनंद म्हणजे स्वानंद असतो. तो आनंद हा विषय घ्यायला आनंद नसतो. विषय वाचून आनंद असतो, तो स्वानंद असतो. उपाधीचा संबंध सोडल्यानंतर वृत्ती कर्माचा संबंध सोडायला तयार होती. पण कर्माचा संबंध टाकायला तिला ज्ञानाची गरज लागती आणि ज्ञान करण्यासाठी अधिकार लागतो आणि अधिकारासाठी अंतःकरणाची पवित्रता आणि पात्रता, या दोन गोष्टीची आवश्यकता आहे. पण अंतःकरण जेव्हा पवित्र आणि पात्र होतं म्हणजे त्या भगवंताला जाणण्यासाठी सुयोग्य बनतं आणि जाणता जाणता भगवंत बनतं. हे ज्ञानेश्वरीच्या ज्ञानाची रीती फलप्राप्ती आहे. संसाराला फल नाहीये आणि ज्ञान फला वाचून नाहीये. श्रवण त्याला फल आहे, परमार्थाला फल आहे आणि ह्या व्यवहाराला संसाराला फल नाही, त्याचं फल दुःख आहे. मग दुःखाला समाप्त करायचं असेल आणि सुखापाशी बुद्धीला आणायचं असेल, देहभाव टाकायचा असेल आणि आत्मरंगात रंगून आपल्या पदावर द्यायचं असेल तर ज्ञानेश्वरीची ओवी अनुभवावी लागते आणि श्रवणाची भक्ती अपरंपार करावी लागते. आसक्तीचा त्याग करावा लागतो, विरक्तीचा भोग घ्यावा लागतो आणि आत्मानंदात जायचं असेल तर परमानंद कळावा लागतो. तो आनंद विषया वाचून आहे हे मनाला समजावं लागतं. म्हणजे ते मन त्या विषयाचा परित्याग करायला सुयोग्य आणि परिपक्व होतं. विषयाचा संबंध त्याला जमत नाही आणि देहाचा स्पर्श तो भोगत नाही. उपाधीचा तो कधीही अनुभव घेत नाही. उपाधीचा स्पर्श नसतो ज्ञानी महात्म्याला, कदापि नाही. उपाधीत तो नसतो, उपाधीचा स्पर्श पण नसतो. म्हणून प्रकृती पुरुषाचं विवेचन जो विचारसागरचा विषय होता की सांख्य मतामध्ये प्रकृती पुरुषाच्या विवेचनाला ज्ञान म्हटले, कर्णाच्या मतामध्ये सप्त पदार्थाच्या विवेचनाला ज्ञान म्हटले. असं कुणी काय म्हटलं असं सहा शास्त्रकार आहेत. त्यांच्या मताचं अवलोकन केलं आणि बुद्धी जेव्हा सुविचारामध्ये येते आणि आत्मानात्माचा विवेक करायला लागते तेव्हा ती आत्माकार होती. अनात्म्याला टाकून आपल्या पदावर राहते, ती आत्मस्थिती असते. आणि आत्मस्थिती भोगताना देहस्थिती नसती आणि देहस्थिती असताना परमात्म्याचा स्पर्श नसतो. तिथं अद्वैताचा साक्षात्कार नसतो, केवळ द्वैत असतो म्हणजे व्यवहार असतो. आणि व्यवहार म्हणजे विकार असतो, विकार म्हणजे हा आकार असतो. मग आकारामध्ये भगवंताचा साक्षात्कार नसतो आणि साक्षात्कारामध्ये आकार नसतो. आकार हा विद्येचा आहे आणि साक्षात्कार हा परमात्म्याचा आहे. परमात्म्याच्या साक्षात्कारामध्ये विकाराचं काय काम? जेव्हा साक्षात्कार होतो तर आकार कशाला लागतो? जेव्हा वृत्ती आकारातून भिन्न होती आणि तत्वाशी अभिन्न होती, साक्षात्कारात सहज येती, तिला परमेश्वराची अनुभूती होती, तो साक्षात्कार. हे वेदांताची मानवी प्रक्रिया आहे आणि वेदांताची स्थिती, अंतःकरणाची स्थिती बदलणं म्हणजे वेदांताचं खरं फल आहे. तो आनंद आहे. तो आनंद बुद्धीला भोगायला मिळतो तेव्हा वृत्तीला कोण कळतं? मी कोण आहे? देह आहे मी, करिहात मी. क्षेत्र विभागाचं विवेचन करताना 13व्या अध्यायामध्ये माऊलीने सविस्तर मांडणी केली क्षेत्राची. तू ज्याला जाणतोस ते क्षेत्र आहे, ज्यानं जाणलं तो क्षेत्रज्ञ आहे. मग तू जर क्षेत्रज्ञ आहेस तर क्षेत्राचा संबंध का करतो त्याचं उत्तर इथं मिळतं. इथं संबंध टाकतो मन क्षेत्राचा, नाम प्रकृतीचा. आणि प्रकृती पुरुषाचं विवेचन सांख्य मतामध्ये सुंदर रीतीने मांडलेले आहे आणि त्याने ज्ञान म्हटले. म्हणून विचार सागरचा डोळा असल्याशिवाय ज्ञानेश्वरी परिपक्व होत नाही आणि आपली अवस्था आपल्याला भोगता येत नाही आणि तो स्वानंद आपण भोगत नाही. बोललं तरी काय, नाही ऐकलं तरी काय, अनुभवाची रीती पाहिजे, सोला स्थिती पाहिजे, सोला सोची अनुभूती पाहिजे, तर परमात्मा आपण जिंकला. वेदामध्ये म्हणालं
देहात मंत्र आहेच आपलं, ते काही वादच नाही. सतत प्रत्येक देहात जातो आणि त्या देहाचा अनुभव घेतो. उपाधीला माझं म्हणणारं मन दुःखालाच भोगतं. उपाधीचा परित्याग करणारं मन विवेकात थांबतं आणि सार आसाराची ओळख होती. आसाराला बुद्धी त्याग करती आणि सारामध्ये ती येते, कारण तिला सार कळतो तो परमात्मा. आसार तो अनात्मा म्हणजे जगात, आणि त्या जगताचा संबंध सतत घेणं म्हणजे व्यवहार, आणि व्यवहार आवडणं म्हणजे विकार, आणि विकार म्हणजे मायेचे संस्कार, आणि माया म्हणजे अविद्या. ब्रह्माला स्वीकारणं म्हणजे अविद्या, तिचं नाव मान. परमात्म्याला स्वीकारणं म्हणजे माया नाही, मायेचा बाध. मग बुद्धीनं परमात्म्याला स्वीकारावं का उपाधीला स्वीकारावं का जगताकडे धावावं, हे जस्तेनं ठरवावं. आपल्या आपल्या आयुष्याचा अनुभव आपण विनियोग करावा. आपला देह, आपलं आयुष्य, आपलं मन, आपले श्वास, आपली बुद्धी, आपलं अंतःकरण खोट्यासाठी वेचू नये आणि त्रागा कुणावर करू नये. वासनेमध्ये थांबू नये, देहाला माझं म्हणू नये, विषयासाठी रडू नये, नात्यामध्ये अडकू नये, प्रारब्धाचा भोग भोगताना जगताचा संबंध उरू नये. हे ज्ञानाची अवस्था सांगते तुम्हाला, महात्म्याची अवस्था आहे. आपली कुठे आहे? आपण तर काय वागतो, काय व्यवहार करतो, दूर आहे आपण त्यापासून. बुद्धी दुरावली आहे, देहाच्या सोबत आहे, उपाधी सोबत आहे. उपाधी सोबत म्हणजेच अविद्या ना, म्हणजे सुख दुःख ना, म्हणजेच भ्रम ना. मग भ्रमात राहायचं का भ्रमातून बुद्धीने निघायचं, हे जसे त्याने ठरवायचं. ह्या देहात जर भ्रम तुटला नाही तर पुन्हा कुठलाच देह भ्रम टाकायला तुम्हाला उपयोग येणार नाही. म्हणून ह्या देहाचा विनियोग म्हणजे श्रवण भक्ती, आणि उपाधीची निवृत्ती. कालचा विषय तोच होता. अज्ञानाची निवृत्ती, परमात्म्याची प्राप्ती पाहिजे. हा प्रश्न शिष्यानं मुमुक्षूना, शिष्य वेगळा मुमुक्षू वेगळा, शिष्य वेगळा आणि मुमुक्षू वेगळा. मुक्त होण्याची तीव्र जिज्ञासा हृदयात बाळगून जो जीवन जगतो आणि देहभावाला त्रस्त होऊन अंतरंगात येण्याचा प्रयत्न करतो आणि ज्ञानेश्वरीच्या ओवीच्या आत मनाला सोडतो आणि अंतरंगाचं भान बुद्धीला जोडतो, तो साधक असतो. हे मंत्र पिंड देणारा शिष्य होतो. इथं साधक आहे, साधायचं आहे, साध्याकडे जायचंय, साधनेवर राहायचंय. साधना आणि साध्य याचं अंतर कापायचंय. साधना श्रवणाची, साध्य परमात्म्याचं, आणि ते भोगायचं. तो साधक असतो. इथे दीक्षा ज्ञानाची असती, मंत्र महावाक्याचा असतो, ओळख परमात्म्याची असती, अनुभूती सुखाची असती, प्राप्ती त्या इष्ट देवतेची असती. म्हणून ही साधना महत्वाची असती. म्हणून इथं साधक म्हणतात. साध्यापर्यंत जाणारी बुद्धी, साधनेमध्ये येणार अंतःकरण आणि साध्याची प्रतीती करणारं मन, साधूचा अनुग्रह घेत बोधान वेदान. साधना आणि साधू आणि साधक जेव्हा एकत्र येतात तेव्हा महामंत्र मिळतो, ते महावाक्य. साधण्यामध्ये साध्य प्राप्त होतो परमात्मा. म्हणून साधक वेगळा, शिष्यमंडळ शाखा वेगळी. कोणी एकत्र करू नका. साधना एवढी तीव्र असावी, साध्याची प्राप्तीसाठी बुद्धी विनियोग करावी. साध्यासाठी बुद्धीचा विनियोग, ती साधना तीव्र असती.
मान्य. शिष्याने प्रश्न केला आणि गुरुनं सांगितलं मान्य. पण तो साधनेमध्ये जेव्हा येतो तर साधक, पण साधनाच माहित नाही आणि साध्यच कळत नाही, मग त्याला शिष्य. महाराज म्हणायचे शिष्या, लय मोठ्या शिष्या झाल्या म्हणायचे. शिष्या शिष्या कळालं का शिष्या? तेच बुद्धी ना, तिने संसार ऐकला ते संसार सत्कथन करणार, दुसरं काय कथन करणार बुद्धी? तिला जे मिळालं तेच कळणार, जे नाही मिळालं ते कुठून कळणार? ब्रह्मज्ञान मिळालंच नाही, परमात्मा कुठून कळणार? म्हणून परमार्थात येणं आणि भाग्याचा उदय होणं त्याला ज्ञान म्हणतात. रामकृष्ण हरी. साष्टांग बुद्धी रममान होती त्याला साधना म्हणतात. आणि ज्या त्या खोट्या पदार्थात बुद्धी रममान होती त्याला संसार म्हणतात. आणि खऱ्याची ओळख होती त्याला ज्ञान म्हणतात. खोट्यातून बुद्धी खऱ्याकडे धडांग मारती तेव्हा ती खोट्याला सोडून देते, तेव्हा ज्ञानाची निवृत्ती होती. साध्य होत तिला, साध्य तो आणि मी भिन्न नाही. तोच मी आहे, तोच मी. देह मी नाही, वृत्ती मी नाही, व्यवहार मी नाही, संस्कार मी नाही, कर्माचा करता नाही, कर्माचा संबंध धरायचा नाही, मग ज्ञानात यावं लागतं. देहाचा स्पर्श भोगायचा नाही, वैराग्यात जावं लागतं. विषयाची ओळख करायची नाही, ब्रह्मविद्येला खावं लागतं. आणि त्या भगवंताच्या ऐक्यासाठी वेदांतात जगावं लागतं. आणि साधूला माझं म्हणून त्याला प्राण टाकावा लागतो. तेव्हा साधना सफल होती, साध्य हातात होत, मोक्ष भोगता येतो, देह टाकता येतो, वृत्तीला टाकता येतं, आणि ईश्वराच्या सोबत राहता येतं, आणि स्वतःला स्वतः पाहता येतं. त्याला अभेद वेदात नाव येतं. ते नाव माहित नाही, पण अभेद भोगायचा. रामकृष्ण. भेद नाही, भेदामध्ये दुःख आहे, भेदामध्ये विकार आहे, आणि भेदात व्यवहार आहे, आणि व्यवहार करून वृत्ती निराकार आहे. ती अभेदात आहे, ती परमात्म्यात आहे, ती स्वरूपात आहे, ती अवाच्य पदार्थ आहे. जिथं वाच्यताच नाही तिथं ती गेली, जिथं सुख दुःखच नाही तिथे राहिली, जिथं स्वानंद पदात रमली ती परमात्मा बनली, ती आपल्या पदावर आली, तिला स्वतःची अनुभूती झाली. तेव्हा ती ईश्वराशी एकरूप झाली, देहाशी नाही. जडाचा बाध आहे, कुठं देह आहे? भ्रमाचा निराश आहे, कुठं जगत आहे? केवळ जर तोच आहे तर जगताला स्थान नाही, तर देहाला मान कशाला? जगताला स्थान नाहीये ज्ञानात, जगत सिद्धच होत नाही, तर हे जड कुठे आहे? हे माझं कुठे आहे? ह्याचा तर बाध झाला आणि अबाधित परमात्मा प्रगट केला, मोक्षाचा प्रसंग आला, परमात्मा प्रगट झाला, बुद्धीचा संयोग झाला, अद्वैत म्हणते त्याला. द्वैताचा निराश आहे, शब्दाचा बाध आहे, शब्द नाही तिथं, तो आहे.
तो म्हणला की शब्द नाही आणि शब्द म्हणलं की तो नाही. तिथपर्यंत जाण्यासाठी शब्द आहे, ते होण्यासाठी शब्द आहे, पण तो झाल्यावर, तो प्राप्त झाल्यावर शब्दाविना तो कळतो. म्हणून शब्दाविने संवादिजे, इंद्रियाविना नेनिजे, बोला आधी झोमीजे प्रमेयाशी. प्रमेयाशी इंद्रियाविना नेनिजे, बोला आधी झोंबीजे प्रमेयासी. नाही कळणार तुम्हाला, नाही कळणार. त्याला आयुष्यपणाला लावावं लागतं आणि साधूला हृदयात घ्यावं लागतं, विषयाला बाहेर टाकावं लागतं, आवरणाला फाडावं लागतं, संशयाला तोडावं लागतं, ज्ञानाला जोडावं लागतं, परमात्म्यामध्ये बुद्धीला थांबावं लागतं, जगताच्या भ्रमाला संपवावं लागतं. तेव्हा शब्दाविने संवादिजे हे अनुभव चाकायला मिळतो. तोपर्यंत नाही, कदापि नाही, कदापि. स्थळ पडलेली वस्तू नाही, उचलली आणि खाल्ली. वेलाला लागली काकडी तोडून खाल्ली असं ज्ञान नाहीये. ज्ञान हे आपलं रूप आहे, आपलं स्वरूप आहे ज्ञान. मग आम्ही अज्ञानात का? देहात म्हणजे अज्ञानात. आम्ही व्यवहारात का? व्यवहार म्हणजे विकार, विकार म्हणजे जगत, आणि जगत म्हणजे सुख दुःख, जे उत्पन्न होतं आणि समाप्त होतं, जे पदार्थाकडे मनाला नेतो आणि सुखाचा भ्रम उत्पन्न होतो, पण सुख तिथे नसतं. भ्रम असतं पण मन सुखाला बोलतं, त्याला सुख मिळेल असं वाटतं, पण मरेपर्यंत सुख मिळत नाही. त्याचं नाव संसार, त्याचं नाव व्यवहार, त्याचं नाव मन, त्याचं नाव मन. म्हणून तर आत्मचिंतन आणि आत्मापाठ, ह्या पाठ म्हणतात. म्हणून पाठ बंद झालेत आता सध्या, प्रवचन आहेत. प्रवचन आणि पाठ जमीन आसमान आहे, डिफरन्स, अंतर. पाठ बंद काय सांगतात ना, अजून काय ऐकतो आणि त्याला काय समजतं आणि तो कर्माला कसा सोडतो, घेऊयाच. कर्माचा फळ जेव्हा अंतःकरणात त्याग करतं आतून, फार विलक्षण अवस्था आहे अंतःकरणाची. ज्या अंतःकरणामध्ये कर्माचा फळाचा परित्याग करतो तर ते ज्ञान नांदल्या जातं आणि अविद्या मरून जाते. इतर ज्ञानाची खरी स्थिती, तेव्हा फळाची आसक्ती नाही आणि कर्माचा संबंध मन करत धरत नाही. त्याला भगवंताची ओळख हवी असती, म्हणून मन कर्मात टिकत नाही, कर्माचं फळ मागत नाही आणि कर्माचा संबंध उरत नाही. ही ज्ञानाची दीक्षा आहे आणि त्याची अनुभूती मांडली व विद्या. तू पण असंच कर अर्जुना, कर्माच्या फळाचा परित्याग कर आणि हा ज्ञानाचा आस्वाद आतभर चित्त पावन कर आणि माझा स्पर्श भोगण्यासाठी तयार हो. ह्या कर्माच्या फळाचा परित्याग करणार अंतःकरण माझ्यामध्ये थांबतं आणि माझा अनुभव चाकतं आणि स्वानंद बनतं, स्वानंदाचा भोग घेतं. तेव्हा ते फळासाठी आशा करत नाही, कर्माला मी केलं म्हणत नाही, कर्माचा संबंधच ठेवत नाही. ते मन ज्ञानात असतं ना अर्जुना. म्हणून रामकृष्ण हरी झाली की बेभान मन होत, तीव्र सावत्यांत करण्याची. तसं पैसे घेऊन बाहेर गेलो, हे घेतलं ते घेतलं ते घेतलं, सामान घेऊन पर्स रिकामी झाली. आता रिक्षाला पैसे आहेत की नाही, गडबड होती, उरलेच नाही. कोणत्या कप्प्यात पैसे आहेत आता, सगळं घेतलं, पैसे रिक्षाला नाही. आता ओझं कसं न्यायचं,
किती घेऊ किती घेऊ चांगलं पाकिट कामे केले, पर्स खाली झाली. आता घरी कशी जाऊ, आता देहाच्या घरी कशी येऊ, पाकिट रिकामा. बापरे माऊली, या घरात खरंच आहे माऊली. रिक्षाची गरज नाही, घराची गरज नाही, काहीच नाही, गरजच राहिली. सामान घेऊन बुद्धी गेली बाहेर. हो नाही माऊली, आता येतच नाही. आता पैसेच नाही तिला बाहेर यायला. खायचं भरायचं, आम्ही तिला रिकामं करायचं. हो माऊली, सेम टू सेम आहे सगळं. चला, रिकामं नाही केलं तर भरून कसं काय बोलतात, फळ कसं टाक म्हणतात, कर्माचा संबंध कसा बंद कर म्हणतात, आणि मला चित्तात कसं धर म्हणतात. ओवी जेव्हा आत जाते बुद्धीच्या आत, तर कर्मफळाची आशा संपत्ती. कारण ओवीच्या माध्यमातून आत ज्ञानाचा प्रवेश होतो, आणि त्या ज्ञान अज्ञानाला भस्म करत, आणि मन शांत होतं, ईश्वराच्या आत प्रवेश होतो, आणि तो मी आहे असा अनुभव येतो. त्याला साधना संपन्न झाली असं वेदांत म्हणतो. रामकृष्ण हरी. साष्टांग सद्गुरू माऊली. रोज सकाळी भगवंताला जाणण्याची तपस्या आहे, महान तप आहे. हो माऊली. त्याला म्हणतात साधुबोध झाला, नोनिया ठेला, ठाईच मुडाला अनुभव. त्याला हे म्हणतात ठाईच मुराला. अरे पाठ पण कळत नाही आपल्याला, पाठ असतो कळत नसतं. काय विचित्र अवस्था आहे आपली. पाठ आहे, हरी पाठ आहे, आता नाही कळायचीच मारामार आहे. पोरग मरता कळालं, आता कळून त्याला ढकलता येत नाही, आणि बाजूला राहता येत नाही, हातापाय नीट राहत नाहीत. मग पोरग म्हातारपणी कळावं का लवकर कळावं? लवकर कळावं. म्हणून जास्त संसाराचा भोग घेता येत नाही, आणि वासना फोपावत नाही, तो लवकर कळावा. मग भोग संपत, मग वासना जळून राख होती, आणि तेव्हा आत्मप्रतीती होती. ही ज्ञानाची खरी रीती. तो आधी कळावा, पटकन कळावा, नंतर कळल्या जात नाही. बुद्धीची वृद्धावस्था होती. रामकृष्ण हरी. परमार्थ झेलावा. हो ताई. सकस बुद्धी असते, सुंदर असते, ताजी असते, विषयापासून जास्त दुरावलेली असते. ही बुद्धी विषय भोगून नाचलेली असते, विषयामध्ये फसलेली असते, आणि जगतामध्ये घुसलेली असते. म्हणून तिला बाहेर येता येत नसतं. म्हणून तारुण्यामध्ये परमार्थाची अत्यावश्यकता असते. अगदी बरोबर. अति पाप, अतिवेदना, अतिविकार, अतिभ्रम, अतिभेद, तेव्हा त्याची ओळख नाही. म्हणून त्याची ओळख म्हणजे ज्ञान, त्याचं सुख म्हणजे ज्ञान, त्याचं रूप म्हणजे ज्ञान, आणि त्याची अवस्था म्हणजे ज्ञान, त्याची प्रतीती म्हणजे ज्ञान, देहाचं भान म्हणजे नाही ज्ञान. हे भान टाकावं लागतं, अवधान यावं लागतं, ब्रह्मज्ञान हृदयात जावं लागतं. तेव्हा आत्मरूप होता येतं, तेव्हा देहरूपता जाती, खरी आत्मस्थिती होती. ही वेदांताची शक्ती बापा, ही संसाराची शक्ती नाहीये. ही शक्ती वेदांताची, भक्ती सद्गुरुनाथाची, आणि प्रतीती आत्मत्वाची, आणि निवृत्ती देहबुद्धीची, अवस्था मोक्षाची, आणि स्थिती आनंदाची, प्रतीती परमात्म्याची, ओळख तत्वाची, आणि व्यापकता हृदयाची व्यापकता. परिच्छिन्नता नाही,
नाही परिच्छिन्न. परिच्छिन्न अवस्थेत वृत्ती जातच नाही, कारण तिथं भेद उरतच नाही. भेद गेला की व्यापकता आली, बुद्धी देहाकडे थांबली. पण देहाची स्थिती जेव्हा ज्ञानानं पेटली तेव्हा व्यापकता भोगली, आवरण संपलं, निरावरण झालं, त्या मन परमात्म्यात आलं, तेव्हा स्वच भान स्वलाच आलं. त्याला व्यापकता म्हणतात. परिच्छिन्नता नाही, भिन्नता नाही, आवरण नाही, काहीच नाही, त्याच्या वाचून काहीच नाही. आणि ते कळाल्यावर मी देह नाही. अनुभव भगवानावरतीनं मी नाही, हे माझं नाही, हे माझ्यात नाही, मी देहात नाही, देह माझा नाही, मी देहाहून भिन्न झाली आहे, मी भेदातून अलग झाली आहे. भेद संपवलाय माझ्या सद्गुरुनाथान, अभेद दिलाय जोळीत. आणि त्या अभेदाला भोगण्याची वेळ आहे. आता समोर काळ नाहीये, अभेदाची वेळ आहे. त्यानं काळाला खाल्लंय, कारण वृत्ती काळाच्या परे गेलीये, म्हणून व्यापकता झालीये. व्यापकता आलीये बुद्धीला, म्हणून काळाच्या परे व्यापक आहे, काळाच्या अलीकडे जगत आहे. जगतात देह आहे आणि देहात बुद्धी आहे, बुद्धीत भेद आहे आणि भेदात दुःख आहे आणि दुःखात विकार आहे. विकार म्हणजे आकार आहे, आकार हा अविद्येचा आहे, म्हणून दुःखाचा प्रसंग आहे, सुखाचा नाही. हे ज्याला कळलं तो महान भक्त बनला, हे ज्याला कळत नाही तो अभक्त ठरला, अभक्त ठरला. मग काय बोले आणि अर्जुनाशी संवाद काय साधला आणि ओवीनं तुम्हाला काय दिलं आणि मनामध्ये ओवी कशी आली, ओवीचा प्रसाद कसा झाला, मन धन्य कसं झालं आणि कर्माच्या फळाला कसं फेकून दिलं आणि मन ईश्वरामध्ये कसं आलं थांबलं, त्याचा ओहापोह करण्यासाठी ही ओवी आहे. त्याचं नाव 251. चला ऐका. तैसी कर्मे करिता शरीरी लोहती महत्वाची फरारी, पाठी निधती एकसरी पावती फळी. जेव्हा ह्या शरीरामध्ये कर्म केलं आणि ते कर्तेपणानं झालं तर ते कर्म तुला शेवटी फळ दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून कर्म असं करू नको असं भगवंत म्हणतात. पावती फळी, जे कर्म करतो त्याचं फळ भेटल जिवंतपणे किंवा मेल्यावर. असा कर्माचा संबंध केल्यावर होतं ते फळ तू भोगण्यासाठी त्या कर्माचा संबंध सोड, असं ज्ञानवर आहे. भगवंत कृष्ण परमात्मा बोलतात. पावती फळी फळे, जैसा समर्थानी ऋणिया मागियाला बाईनिया, न लोटे तैसा प्राणिया पडे तो भोग. न लोटे तैसा प्राणिया पडे तो भोग. ऋणिया, जसं आपण एखाद्याचं कर्ज काढलं तू मागायला आला तर त्याला द्यावंच लागतो, तसा वापस जात नाही. तसं कर्म करताना कर्तेपणानं केलं तर फळ भोग टाकावा लागत नाही, फळ भोग भोगावाच लागतो. ऋण कर्जदार दारात आला त्याला त्याचं कर्ज फेडावंच लागतं, त्याचा पैसा त्याचा व्याज त्याला त्याच्या हातात द्यावंच लागते बंड. तसं तुला कर्माचं फळ भोगावंच लागतं. ऋणिया. हो माऊली, किती छान दृष्टांत दिला. मग कोणी कनू झडे, मग कणी सोनी कनू झडे, तो विरडोला कणिसात चढे, पुढती भूमी पडे पुढती उठे. एखादा कणसाचा दाणा काढताना जमिनीवर पडला, तो पुन्हा विरोध होतो, उत्पन्न होतो, पुन्हा त्याला कणीस येतं. तसे ह्या कर्मातून दुसरं कर्म उत्पन्न होतं. तसं कर्म करू नको. विरुडे कणसेने दाना पडे, तो पुन्हा विरोध येतो, उत्पन्न होतो.
एखादं कणीस कापताना दाना खाली पडतो आणि त्या दाण्याचे पुन्हा अनंत असंख्य कंस बनतात. तसं एका कर्मातून त्याचा संबंध अंतःकरणानं केला तर अनंत तुला जन्म घ्यावे लागतात, अनंत कर्म उत्पन्न होतात, अनंत भोग तयार होतात. म्हणून एका कर्मातून अनंत भोग घेऊ नको. एक पाऊल टाकला की मागचा पाऊल आपोआप पुढे गेला तुला कळत नाही. म्हणे मागचाच पुन्हा पुढचा होतो. मग त्याला पुढचा म्हणायचं का मागचा म्हणायचं? तेव्हा चालताना एक पाऊल पुढे असतो, एक माग असतो. पण मागचा पाऊल पुन्हा पुढे जातो तर कोणचा पुढचा आणि कोणता मागचा? एका माग एक पाऊल झपाझप टाकतात आणि तो रस्ता ओलांडून पाऊल आपल्या घरात येतो. पण पाऊल कोणचं पुढचं आहे, कोणतं मागचं आहे, तसं कर्म मी कोणचं केलं आणि कोणता कर्माचा संबंध हे जेव्हा वृत्तीला कळत नाही, ती झपाझप अज्ञानाचा रस्ता ओलांडून माझ्या घरात येते. तसा रस्ता ओलांडून तो पाय त्या जमिनीला सोडतो, तसं वृत्ती त्या कर्माला सोडती आणि मन मला जुटल्या जातं, ते कर्म सुटल्या जात, माझी भेट होती. असं कर्म तू कर. हो मग कर्म सुटलं. तुम किती कंस झाले ह्याचं गणित लावता येत नाही. कॅम्प्युटरला पण लावता येतात. एका कंसात किती केले? नाही माऊली. एका कंसाचे, एका दाण्याचे लाखो कंस आणि लाखो कंसाचे करोडो दाणे आणि करोडो दाण्याचे अब्जो कंस आणि अब्जो कंसाचे किती दाणे, किती दाण्याचे किती कंस. लावा कॅम्प्युटर. कम्प्युटर फेल होती माऊली, एवढं करून ठेवतो माऊली. आता चालताना जेव्हा मागचा पाऊल पुढे येतो तर तो मागचा कधी राहतो? राहत नाही माऊली. करताना वृत्ती जेव्हा माझ्यात येते तर कर्म करता कधी होती? कोणत्या कर्मात राहते ती? कोणताच कर्माला शिवत नाही. तसं रस्ता ओलांडताना पाऊल एका रस्त्याला सोडून पुढे जातो, रस्ता क्रॉस होतो, घर येतं, त्या रस्त्याला पाय चिटकत नाही. तसं कर्मामध्ये मन अटकत नाही. रस्ता सोडून पाऊल पुढे पुढे जातो, तसं बुद्धी कर्माला सोडून माझ्याकडे येते. किती छान माऊली, खरंच आहे. रस्ता चिटकत नाही, आपलं घर पटकन येते. कर्मातून सुटते मन आणि होय तैसे भोगी जे फळ होय. ज्या कर्मातून जे पुण्य होतं ते भोग, आणि भोग टाकायचा, कर्म सोड आणि फळ सोड. जैसे होई ते फळ भोग. बघा, जैसे भोगी जे फळ होय ते फळांतरे वीत जाय. चालता पाओ पाय जिनी जे जैसा. चालता पाओ पाव जिनी जे जैसा. एक एक पाऊल टाकताना जसा रस्ता संपल्या जातो तसं कर्माचं फळ भोगताना कर्म पण संपल्या जातं, नवीन कर्म तुझ्या हातून होतं. हे कर्म करायचं, भोगायचं, चालायचं. तसं एका पावानं पाऊल दुसरे टाकायचा, पावलाचा क्रम संपत नाही. तसा कर्माचा भोग पण संपत नाही. पाओ जाता. बघा ऐका, मी नंतर वाचते. चालता पाओ पाय जिनी जे जैसा. एका कर्मातून दुसरं कर्म, कर्मातून पुन्हा फळ. त्याचं भोगायला आले की भोगताना पुन्हा कर्म, पुन्हा त्याचं फळ. हे भोगणं संपत नाही अर्जुना. तसं चालताना पाय थांबत नाही, तसं कर्माचं फळ भोगणं संपत नाही. भोगी जे फळ होय ते फळांतरे वीत जाय. तैसे भोगी जे फळ होय ते कर्माचं भोगायला फळ हे शरीर लागतं, आणि शरीर लागताना भोगताना कर्म होतं, आणि पुन्हा त्या कर्माचा भोग उत्पन्न होतो, आणि पुन्हा त्या भोगासाठी नवीन शरीर येतं. सद्गुरु भेटेपर्यंत आहे माऊली. जोपर्यंत खरं कळत नाही कर्म. भोगी जे फळ होय. जे भोगायला आले ते कर्माचं फळ असतं. पुन्हा ते फळांतरे वीत जाय. ते फळ भोगताना पुन्हा हाताने कर्म घडतं, आणि
कर्म घडताना पुन्हा त्याचं फळ उत्पन्न होतं आणि त्या फळाला भोगाला नवीन शरीर घ्यावं लागतं. असं कव्हर करायचं अर्जुना. म्हणून फळाच्या शक्तीत टाक आणि कर्माचा संबंध पण टाक. म्हणजे कर्म बी नाही आणि जन्म बी नाही, आणि कर्म नाही तर भोग नाही, आणि भोग नाही तर वासना नाही, आणि वासना नाही तर अविद्या नाही, आणि अविद्या नाही तर मला वृत्ती सोडायला तयार नाही. रामकृष्ण हरिताई साष्टांग सद्गुरु. फळ भोगताना पुन्हा नाना कर्म करतोस, पुन्हा त्याचा साठा होतो, त्याला संचित नाव येतं, आणि संचिताचा कर्माचा भोग भोगताना तुला पुन्हा मी देह देतो, पुन्हा तू दुसऱ्या देहात येतोस. असं किती जन्म करतोस सांग अर्जुना. किती सुंदर सांगितलं माऊली. 84 फेरा मग लागतो मनुष्य देहाचा थारा. किती हानी आहे ताई. संत नाही भेटले जीवनात, संत नाही. होय भोगी पुन्हा दुसरं फळ तयार होतं. तैसे भोगी जे फळ होय ते फळांतरे वितुजाय. ते भोगताना पुन्हा आणखी कर्म घडतं. चालता पाओ प्राय जिनी जे जैसा. बघा हे कर्माचं फळ भोगताना पुन्हा कर्म, पुन्हा फळ, पुन्हा फळ, कर्म कव्हर करणार अर्जुना अवघड आहे बाबा. सांगडी ठाके ते ऐलीच थडी. देवी न मुखी जती ओढी भोग्याची. काठाला जाते, ह्या काठावरून त्या काठावर येते. ऐका, उताराच्या सांगडी ठाके ते ऐलीच थडी. अलीकडचा काठ, ती नाव अलीकडच्या काठावर आली, थांबली. देवी न मुखी जती ओढी भोग्याची. बघा ती जर काठाला थांबली, काठापाशीच, कुठं नाव, तर पुढच्या टोकापाशी जात नाही. तसं तू माझ्यापाशी जर थांबलास, तू कर्माचा भोग घेता येत नाही तुला. एक नाव आहे, ती थडाला काटाला थांबली तर ती पाण्यामध्ये नाही सोडली तर त्या काटाला जात नाही. तसं कर्माचा संबंध जर केला नाही तर फळ भोगायची वेळ येत नाही, कारण ती काठावर नाव आहे, त्या टोकावर नाही. तसं तू माझ्या ठिकाणी आहेस, फळाच्या ठिकाणी नाही. अलीकडच्या काठावर नाव थांबल्या गेली, ती पाण्यात नाही सुटली, दुसरा घाट कसा येईल? तसं त्यानं कर्माचा संबंध केला नाही तर फळ भोग कसा येईल? ऐलीच थडी माझ्याकडेच थांबली ती बुद्धी, म्हणून माझ्याकडे थांब. कर्मात नको थांबू, फळभाग नको घेऊ, भोगू नको. कर्माचा कर्तेपणा घेऊ नको, म्हणजे भक्तपणा येत नाही. कर्माला शिवू नको, म्हणजे विकार होत नाही. आणि कर्माचा अभिमान धरू नको, म्हणजे भोगायची वेळ येत नाही. कर्माचा परित्याग कर, फळाची आशा बंद कर, आणि मला बुद्धीनं प्राप्त कर. ज्ञानाला सुरुवात कर आणि अज्ञान भस्म कर. माझी प्राप्ती करून घे, तरुण जाशील. फळ सोडून दे, अज्ञान मरून जाईल. मला जाणून घे, देहभाव संपून जाईल. किती छान सांगितलं. होताना बुद्धी कर्माचा स्पर्श सोडती आणि भगवंताच्या स्पर्शाला जोडती. ही तर अनुभवाची स्थिती, आत्मस्थिती म्हणतात त्याला. ती तिथं थांबती, देहात थांबत नाही, आणि तिला जडरूपता येत नाही. ती त्याच्यापाशी जाते, ती परमात्मा होती. ही तर ज्ञानाची रीती, ही तर हृदयाची भक्ती, तिथं खरी आत्मस्थिती. नो देह स्थिती, नो देह. बरोबर आहे. अनुभवाचे बोल तर ऐकायचे ना, अनुवाद करायचे पलीकडे हे. इथं फक्त स्पर्श होतो त्याचा. इथं बोललं म्हणजे ज्ञान झालं असं समजू नका. नाही नाही, मग अनुभूतीचा व्यवहार आहे हा. त्या अनुभवात राहते ती.
देहात कधीच नसती. म्हणून ज्ञानी महात्म्याने व्यवहार केला तरी विकार नाही आणि नाही केला तरी त्याला विधी नाही. तो विधी तो निषेध, त्याला निषेध बी नाही त्याने काही केलं तरी, आणि त्याला काही कर्तव्य उरलं नाही म्हणून को विधी को निषेध असा अनाथाचा असा का बोलला तो. तो म्हणतो ज्ञानी महात्म्याला विधी नाही, सुटला विधीतून तो, त्याला विधी नाही होत नाही. त्याला प्रारब्ध सुद्धा शिवत नाही. प्रारब्ध भोगताना तो प्रारब्धात नाही, माझ्यात आहे. ही स्थिती भोगावी आपण, या अवस्थेत जगावं आपण. ही स्थिती भोगावी आणि ही अवस्था जगावी. होत नाही ना. व्यवहारात राहताना त्याचा संबंध होऊ नये. सीटवर बसतो, बाजूला जंट्स असतो, आपण त्याच्या अलग अलग होतो, त्याच होऊ देत नाही. नको त्याला, तो पुरुष आहे, नो स्पर्श, नो टचिंग. तसा व्यवहार आहे, नो टचिंग. हो माऊली, किती छान उदाहरण दिलं. कसा वागो, कुठे कोणाला बसू देत सीटवर, न नाता न गोतर द्या, न पैसा न धन न विकार, न व्यवहार न पदार्थ, न वस्तू न घर न दार. होत बसायचं नाही आणि आपल्या बाजूला कोणाला घ्यायचं नाही आणि हे जगाला सांगायचं नाही. मग तुझे तुलाच आहे, तू सांभाळ ना. तुझी शक्ती म्हणून हे प्रगट झाले. तू जर नसती तर जगतच नाही. आदिशक्ती अंबे, जगदंबे हे तुझं कार्य आहे, हे तुझं रूप आहे आणि तुझ्यामुळे ते तुझंच आहे आणि मी त्याचीच आहे. मला त्याच्यातच राहायचंय, तुझ्यात नाही. शिवशक्ती खरंच आदिशक्ती अंबिके, खरंच किती छान. ते तुझेच रूप आहे, तुझ्यात मला राहायचंच नाही आणि त्याला सोडायचंच नाही. किती सुंदर माऊली. नीती ती म्हणते माझ्या पतीला, माझ्या पतीवर प्रेम आहे, माझ्या पतीची भक्ती आहे, मी पण खुश आणि तुला पण खुश करते. कारण तिच्या पतीची भक्ती तिला आवडते, कारण ती त्याला धरून राहते. हो ताई. म्हणे माया होय दासी लागे पाया. ती दासी बनते ज्ञानी महात्म्याची. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. खरंय माऊली, तिची सेवा करते, ती दासी बनते. दासी म्हणीच सांगती, म्हणीच वाणी बोलती, वेदांताला बाहेर काढती. तीच माया वाणीमध्ये येऊन वेदांताला बघती. ही खरी बघती. बरोबर आहे ताई. शक्ती शक्ती ऐलीच धडी देवी न मुकी जती ओढी भोग्याची आहे. भोग्याची आहे. तिनं तो काठ सोडलाच नाही नावेनं, दुसऱ्या काठावर गेलीच नाही. तसं कर्माचा करतेपणा तिनं धरला, सोडलाच नाही, काठ सोडलाच नाही, दुसऱ्या काठावर गेलीच नाही. मग भोगाची वेळ आलीच नाही. त्या वृत्तीने मला सोडलं नाही, कर्मात ती गेली नाही. ऐलीच थडी तिथंच थांबली काठेवर नाव. तसं बुद्धी माझ्यातच थांबली, कर्मात गेली नाही. ही नाव ह्या काठावर थांबली, त्या काठावर गेली नाही. ही बुद्धी माझ्यात थांबली, देहावर गेली नाही. हो माऊली, किती सुंदर. हो किती सूक्ष्म आहे बा. थडी म्हणजे गंगेचा काठ. फार सुंदर आहे रूपण, पण काय करावं, आपलं मन बेकार माझं करत. त्यानं मी बी करून येईन माझे म्हणून, ते मी बी नाही माझ्यात पण नाही. जेव्हा मन भगवंतात राहतं बोधानं, तेव्हा मी जात
आणि माझं संपत, हे खरं ज्ञानाचं नातं. अनुभव घ्या मग बोला, आधी नाही बोला. आधी नाही. जिथं मी संपती तेव्हा माझी अनुभूती सुरू होती. माझेपण कशाला, हे ओझ कशाला बुद्धीला गाढवाचं, प्रपंचाचं, या नात्याचं, त्या देहाचं, त्या विषयाचं, त्या धनाचं, त्या जगताचं, त्या कर्माचं ओझ घेऊन बुद्धी मरून गेली. जोडा एक एक ओझ, जायचंय पुढं. आधीच टाकलेलं बरं, नाहीतर काय खरं कळत नाही माणसाला. गाढवाचं ओझ भोगत भोगत माणूस कष्ट करत, प्रपंचाला श्वास पूर्ण देत, विश्वास नात्यावर ठेवतो, पण विश्वासाचा घात होतो, तरी पण कर्म आतच जातो. कर्म येत सुटत नाही. तिथे फक्त संत सोडवतात तुम्हाला कर्मातून, ग्रंथ सोडवतात तुम्हाला कर्माच्या भोगातून. कुणी सोडणार नाही तुम्हाला, कुणीच नाही. न धन, न संपत्ती, न संतती. एका सद्गुरु वाचूनी कोणी सोडणार नाही. इतकं कोणी सोडत नाही. सद्गुरूंनी बंद उडतो. या व्यवहारानं, या संसारानं, या धनाच्या नशेनं बंद वाढतो आणि संत या बंधनाला उडवतात, नाते बंधन वाढवतात. तिथं मन पुन्हा पुन्हा जात आणि भाजून बाहेर येत. होरपून टाकतात हे लोक मनाला, मनाचे कुटके करतात. मग त्या मनानं नात्याकडे न जाता परमात्म्याकडे जावं, परमभक्तीत यावं, परमात्माच व्हावं. मनाला हुरपळून का घ्यावं, का घ्यावं हुरपळून? बंद करा आता. ते भासतात, तुम्ही भाजून घेतात. आम्ही संबंध प्रपंचाचा, जगताचा, नात्याचा. आयुष्य क्षण संपले. आता ते नातं आहे परमात्म्याचं, पांडुरंगाचं, परमपित्याचं, आत्मस्वरूपाचं नातं. जेव्हा बुद्धीला प्राप्त होतं तेव्हा हे नातं संपून जात. तेव्हा सुखाचं मिलन होत. तो मोक्ष. नातं आधार करत तुम्हाला, पण कळत नाही तुम्हाला. तुमचं उधार प्रेम काय कामाचं? त्यांचं प्रेम उधार असतं, तुमचं सच्च असतं. खरं प्रेम उधार प्रेमाकडे जात. ते ओझ बनत शेवटी. ओझ बनू नका आणि उधारीकडे जाऊ नका. उधारी कधीच मिळत नसती, डुबलेली असती. तीच उधारी येणारे संत आणि ग्रंथ. प्रेमाची व्याख्या सत्संग आहे आणि प्रेमाची अनुभूती ओवी आहे. ओवीकडे जा, प्रेमाला कमी नाही. देहाकडे या, दुःख वाचून काही नाही. काहीच नाही. जेव्हा उपाधीचा संबंध वृत्ती करती दुःखच भोगती, पण वृत्ती जेव्हा देहाला सोडती सुखाच्या अनुभूतीच येते. ही ब्रह्मज्ञानाची रीती. सोडत्या देहाला, हे सांगावं मनाला. सोडत्या देहाला, टाकत्या व्यवहाराला. व्यवहारात टाकता येते साधना म्हणजे आत्मज्ञानाची. व्यवहार बुद्धीतून बाहेर जातो
तेव्हा आत्मज्ञान प्रगट होतं. व्यवहार तिथं बुद्धीला शिवत नाही, देहभाव उरत नाही, आत्माराम हृदयातून बाहेर येत नाही. ती स्थिती ब्रह्मविद्येची असते. तो तिथे परमात्मा प्रगट असतो, म्हणून त्याचा प्रकाश त्याच्या वाणीतून असतो. आणि तेव्हा बोध हृदयात असतो, तेव्हा अनात्म्याचा बाध असतो. ज्ञानाचा प्रकाश होतो आणि जगताचा अंधार जातो. स्वरूपाचा साक्षात्कार होतो, त्याला सतसंग नाम येतं. सांगडी हा केते ऐली चथडी, तेही न मुखी जती ओढी भोग्याची. जेव्हा अलीकडे थांबलं ना, कर्मात थांबणार नाहीस ना, तसं नाव एका काठाला थांबती तर त्या काठाला ती जात नाही, पाण्यावर डोलत नाही. तसं तू माझ्या जर थांबला तर कर्म भोगायची वेळ तुला येत नाही आणि कर्मभोग तुला होत नाही. तुला मी पुन्हा जन्म देत नाही, पण कर्माच्या भोगाचा फळाचा परित्याग कर. कर्म करून सोडून दे, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. असं भगवंत बोलतात. आता पुन्हा काय बोलतात ऐका. पैसाध्य साधन प्रकारे फळ भोगू तो पसरे, एवं गोविले संसारे अत्यागीते. एवं गोविले संसारे अत्यागीते. ज्यांना फळाचा त्याग केला नाही ते संसारात गोवल्या जातात, पुन्हा कर्म करतात, पुन्हा पाप पुण्य होतं, पुन्हा फळ भोगतात, पुन्हा मृत्यू पावतात, पुन्हा जन्म घेतात. कर्माचा साठा होतो, कर्म वाढतं, जन्म वाढतात, मृत्यू आलिंगन देतो, सुख दुःख भोगतात. मला न जाणता मृत्यूला आलिंगन देतात आणि मला जाणल्यावर त्यांना मृत्यू शिवत नाही. म्हणून मला जाणणं महत्वाचं आहे, कर्माचा भोग भोगणं महत्वाचं नाही. म्हणून मला जाणून दे आणि कर्म बुद्धीतून सोडून दे, हे या ओवीचं मनोगत आहे. मला जाणून दे. वर्धहार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जगन्नाथ महाराज की जय.